घनगड सर झाल्यानंतरनं आमची वाटचाल जवळच असलेल्या कोरीगड किल्ल्याकडे वळाली। कोरीगडाला कोराईगड असे देखील म्हटले जाते। हे नाव पडले ते किल्ल्यावरील कोराई मातेच्या मंदिरामुळे। पेठ शहापूरच्या वाटेने वर येताना अनेक गुहा व पाण्याचे टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते। किल्ल्यावर गणेश दरवाजातून प्रवेश करताच भले मोठे पठार दिसते। या गडाला साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे। ओरबारस मावळात हा गड येत असून कोरी लोकांचा हा गड असल्यामुळे या गडाला कोरीगड असे नाव पडले असावे। 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला। उत्तरेकडील या बुरुजावर भगवा लावण्यात आला आहे। येथून पेठ शहापूर गाव व गडाकडे येणारा मार्ग दिसतो। जवा सारच थांबल तवा जोडल मी हात, खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट, छळू लागली विठ्ठला मला रिकामी। गडावर कोराई मातेचं मंदिर आहे। – 1818 रोजी कर्नल प्रॅथॉरने या किल्ल्यावर चढाई केली। 3 दिवस लढून यश न भेटल्याने शेवटी गडाच्या दारू कोठाऱ्यावर तोफेचा गोळा पाडला। त्यामुळे प्रचंड प्राणहानी झाली आणि मराठ्यांनी शरणागती पत्करली। कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो। कोरीगड सर करण्यास अगदी सोपा आहे। तसेच गडावर डागडुजीचे काम देखील चालू आहे। गडाच्या तटबंदीपासून तुम्ही फिरत संपूर्ण गड फिरू शकता। ही माहिती घेत मी पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।